बांधकाम कामगारांच्या मुलांच्या नावे बोगस प्रमाणपत्र सादर करून तब्बल 3,62,00,00,000ची शिष्यवृत्ती लाटल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। सोलापूर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय। परराज्यातील महाविद्यालयांची बनावट कागदपत्र वापरून अधिकाऱ्यांनीच हा अपहार केलाय। तर आमदार विजयकुमार देशमुख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणी सोलापुरातील 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय। तर या घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटींपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होतीये। आणि या संदर्भातली अधिकची माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये। बांधकाम कामगार मंडळाकडे नोंद असलेल्या कामगारांच्या विद्यार्थ्याच्या नावावर मोठा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मी सध्या उभा आहे सोलापूर मधील कामगार विभाग सहाय्यक कामगार आयुक्त या ठिकाणी उभा आहे। आणि आपण जर बघितलं तर सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंद असलेल्या कामगारांच्या मुलांसाठी जे परराज्यामध्ये शिक्षण घेत असतात त्यांच्या नावे एक विशिष्ट निधी जो असतो तो असतो, मात्र त्यांच्या नावाचा बोगस दाखले त्या ठिकाणी देऊन त्यासोबतच परराज्यातील महाविद्यालयांचे बोगस प्रमाणपत्र दाखवून ही जी शिष्यवृत्ती आहे तो लाटल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो आता चौकशीमध्ये समोर आलेला आणि त्या संदर्भात अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केल्यानंतर याची चौकशी झाली आणि त्यातून हा जो प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे। विश्वभूषण लिमये, सान टीव्ही न्यूज, सोलापूर।